जय हरी मित्रांनो. आज मी तुम्हाला संत तुकाराम गाथा हे ॲप कसे डाउनलोड करायचे व कसे वापरायचे हे शिकवणार आहे. संत तुकाराम गाथा या ॲपचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व अभंग हे बाराखडीप्रमाणे केलेले आहेत आणि प्रत्येक अभंगावर जो क्रमांक आहे तो गाथेतील देवडीकर महाराजांच्या गाथेतील अभंग क्रमांक आहे. संत तुकाराम गाथा हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला पहिल्यांदा प्ले स्टोअरमध्ये जावं लागेल. मी प्ले स्टोअरमध्ये जातोय. संत तुकाराम गाथा हे ॲप डाउनलोड करण्यासाठी आपल्याला प्ले स्टोअरमध्ये जाऊन सर्च या राखण्यामध्ये जाऊन आपल्याला संत तुकाराम गाथा हे स्पेलिंग टाईप करायचे आहे. ते मी ऑलरेडी केलेले आहे. त्यानंतर संत तुकाराम गाथा हा जो तुकाराम महाराजांचा प्रोफाईल असलेला फोटो आहे तो त्यावर क्लिक करायचा आहे. त्यानंतर या ठिकाणी इन्स्टॉल हे बटन असेल. मी ऑलरेडी केलेलं आहे त्यामुळे ओपन हे शब्द आलेला आहे. इन्स्टॉल झाल्यानंतर ओपन करायचं आहे. त्यानंतर संत तुकाराम गाथा हे ॲप ओपन होईल. आता मोबाईलच्या उजव्या कोपऱ्याला मेनू हे ऑप्शन आहे, ज्यामध्ये फर्स्ट होम पेज, नेक्स्ट इंडेक्स अँड नेक्स्ट कॉन्टॅक्ट आहे. होम पेजवर क्लिक केल्यावर होम पेजवर येणार आहे. त्यानंतर इंडेक्सवर क्लिक केल्यावर संपूर्ण गाथा हा मराठी बाराखडीप्रमाणे आलेला आहे. त्यानंतर कॉन्टॅक्ट आहे. जर आमच्या या ॲपमध्ये काही त्रुटी किंवा काही शंका असेल तर आम्हाला तुम्ही ईमेलद्वारे कॉन्टॅक्टमध्ये ईमेल आहेत त्या ईमेलवर आम्हाला तुम्ही कळू शकता. आणि हा ॲप तुम्हाला आवडला असेल तर प्ले स्टोअरमध्ये जाऊन आपण आपले मत व्यक्त करू शकता. धन्यवाद. थँक्यू फॉर वॉचिंग.